विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सर, या स्टेजला मी किती मॉक टेस्ट दिल्या पाहिजेत? हा तुमचा प्रश्न आहे. त्याचंच उत्तर मी देणार आहे. त्याचबरोबर मॉक टेस्ट बरोबर रिव्हिजन पण किती इम्पॉर्टंट आहे याच्यावर आपण विचार करायचा आहे. तुमचा स्कोर सध्या किती होतोय याच्यावर तुमच्या मॉक टेस्ट डिपेंड आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं आहे. तुमचा स्कोर जर आता 140, 150 होत असेल, तर अजून द्या 2-3 मॉक टेस्ट. काही हरकत नाही. पण तुमचा स्कोर 80 टू 100 मध्ये असेल, तर भरमसाठ मॉक टेस्ट देऊ नका. नकोय. म्हणजे मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देऊ. तुमचा स्कोर आहे समजा 90 प्लस. ओके. 90 टू 100 दरम्यान आहे. मग रोज मॉक टेस्ट द्यायची काही गरज नाहीये. एक मॉक टेस्ट द्या. तुमचा स्कोर समजा झाला 96 आहे. समजा. त्यानंतर 4 दिवस फुल एफर्ट्स लावा. बघा इथं कुठं मार्क वाढण्याचे चान्सेस आहेत. कुठल्या टॉपिकमध्ये मार्क गेले, कुठं इम्प्रूव्ह करता येईल आपल्याला याचा विचार करा. 4 दिवस फुल प्रिपरेशन करा. मग मॉक टेस्ट द्या. तुमचा स्कोर 120 कडे टच होऊ शकतोय हे लक्षात घ्या. पण त्याच्याऐवजी रोजच मॉक टेस्ट देतोय. कधी 96, मग 90, 82 म्हणजे 99 तिथंच राहणार आहे. का? रिव्हिजनला वेळ मिळणार नाही तुम्हाला. मॉक टेस्ट बरोबर रिव्हिजन केले पाहिजे. आणि आता मगाशी मी बोललो तसं ज्यांचा स्कोर ऑलरेडी 130, 140, 150 होतोय ना, त्यांचा ऑलमोस्ट अभ्यास झालेला आहे. तेव्हा त्यांच्या चुका कुठं होतायत, सिली मिस्टेक हे जाणून घेण्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त मॉक टेस्ट दिल्या पाहिजेत. आता ज्यांचा स्कोर तर 160 प्लस आहे, तर त्यांनी त्यांनी डेली डेली 2-2 मॉक टेस्ट दिल्या तरी चालतील. सकाळी 9 ते 12 पण मॉक टेस्ट द्या आणि दुपारी 2 ते 5 सुद्धा मॉक टेस्ट द्याच बाळांनो, लक्षात घ्या. मग आता मेन मुद्दा तुमच्या लक्षात आलेला आहे, की मॉक टेस्ट द्यायच्या तर सगळ्यांनाच आहेत. मॉक टेस्ट द्यायच्या तर सगळ्यांनाच आहेत, पण किती द्यायच्या ह्याचं प्रमाण ठरलंय. म्हणजे जे टॉपर आहेत, एक्स्ट्राऑर्डिनरी स्कोर त्यांचा आत्ताच येतोय, त्यांनी नंबर ऑफ टेस्ट 2-2 द्या. ज्याचा मीडियम रेंजमध्ये आहे, त्यांनी थोडासा गॅप ठेवून टेस्ट द्या. सगळ्यात इम्पॉर्टंट जेव्हा तुमची सीईटीची डेट असेल, त्याच्या अगोदर एक 5-6 दिवस तरी मॉक टेस्ट पूर्णपणे थांबवायच्या आहेत. बरं, आता सगळ्यात महत्वाची अनाउन्समेंट करतोय. कुठली अनाउन्समेंट आहे? टार्गेट पब्लिकेशन. सर्वप्रथम सगळ्या मुलांतर्फे यांना धन्यवाद म्हणूया आपण, कारण यांनी आपल्यासाठी फुल लेंथ टेस्ट अरेंज केलेली आहे. मला जरा कन्फर्म करून सांगा, की 4 एप्रिललाच फुल लेंथ टेस्ट आहे. पण सगळ्यात इम्पॉर्टंट त्यांचं काही टायमिंग सेट आहे का बघा. कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडून मॉक टेस्ट घेताय किंवा आमच्या ॲप्लिकेशनवर मॉक टेस्ट देतात, तेव्हा आम्ही एक टाईम स्लॉट दिलेला असतो. तुम्ही कधीही मॉक टेस्ट देऊ शकताय. पण टार्गेट पब्लिकेशननं 9 ते 12 स्लॉट ठेवलाय का किंवा 2 ते 5 हे क्रॉस चेक करा. आणि मला असं वाटतंय त्यांचं एक क्विल नावाचं ॲप आहे. स्पेलिंग तुम्ही चेक करा. तर त्या क्विल ॲपवरती टेस्ट आहेत का? हे जरा बघा. मी तुम्हाला कळवेन डिटेल त्याच्यावर अजून सुद्धा म्हणूया आपण. पण ही टेस्ट इम्पोर्टंट का आहे? तर ही टेस्ट महाराष्ट्रातली हजारो मुलं देणार नक्की म्हणूया आपण. मग त्याची टफनेस लेव्हल कशी असेल मी काही सांगू शकत नाही. ओके. त्यामुळं आपल्याला एक अपॉर्च्युनिटी आहे, की प्रश्न कसे असतील काही सांगू शकत नाही. पी-वाय-क्यू येतील का? काय माहीत नाही. मग एक प्रकारची सीईटीचीच एक्झाम आहे ती. एक प्रकारे ती एक्झाम सीईटी सारखीच होणार आहे. तर खूप इम्पोर्टंट आहे. मग बाळांनो, आज 3 तारीख आहे. बरोबर आहे. उद्या ही मॉक टेस्ट आहे. मग आज काय केलं पाहिजे? रिव्हिजन केली पाहिजे. सो कशी रिव्हिजन करायची तेच कळेना झालंय. तर सांगू का तुम्हाला? पहिली गोष्ट म्हणजे वर्षभर तुम्ही प्रचंड अभ्यास केलेला आहे. आता आपल्या ॲप्लिकेशनवरती म्हणजे आपल्या रँकर्स टेस्ट सीरीज, रँकर्स कोर्सवरती जेव्हा वर्षभराच्या तुम्ही ज्या टेस्ट दिल्यात ना, ज्या वर्षभर टेस्ट दिलेल्या आहेत, त्याचं एनालिसिस चेक करा. व्ह्यू सोल्युशन नावाचा एक पॉइंट असतो. तुम्ही कुठल्याही ॲप्लिकेशनवर टेस्ट दिल्या असतील ना, त्याची समरी आहे. टेस्ट समरी आहे. जस्ट मी तुम्हाला सांगू का? जस्ट आपण एक डेमो बघूया आपण. मी एक्झाम गोलवर जातोय. ओके. एक्झाम गोलवर जातोय मी आणि तिथं जातोय कुठं सांगतो माय टेस्ट हिस्ट्रीमध्ये. माय टेस्ट हिस्ट्रीमध्ये मी ह्या ज्या टेस्ट दिल्या होत्या त्यातली व्ह्यू एनालिटिक्स जातोय. व्ह्यू एनालिटिक्समध्ये मला लक्षात येतं की 4 मी चुकलेत, 6 स्किप केलेत. ते माझ्यासाठी इम्पोर्टंट आहेत. मग कुठं मी चुकलो होतो मला बघायचंय, कुठं चुकलो होतो हे मला बघायचंय. ही घ्या. क्वेशन नंबर 1 माझा चुकला होता. हायेस्ट प्रेशर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. मी तुम्हाला सांगतो, मी इथं काय कन्सिडर केलं होतं, हायेस्ट काय म्हणलंय? टेम्परेचर म्हणलंय. ओके. कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणलंय. मग प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतो? व्हॉल्यूम. काय चुकलं मला आठवत नाहीये. मला हे एनालिसिस केलं पाहिजे. 34. अरे! सिंपल मिस्टेक होती लक्षात घ्या. बरं. 35. ओके. लोएस्ट नंबर ऑफ डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट. मी तुम्हाला सांगतो
Cu प्लस असतं, Zn2 प्लस आहे. अरे पण Zn2 प्लस ही एकच ऑक्सिडेशन स्टेट आहे. इथे मला वाटलं Cu प्लस लोएस्ट आहे. नाही. Cu प्लस, Cu2 प्लस 2 ऑक्सिडेशन स्टेट आहेत. ह्यांच्याकडे 2-2, 3-3 ऑक्सिडेशन स्टेट आहेत. झिंककडे मात्र एकच आहे. मग ती लोएस्ट. अशा चुका कळाल्या ना मला, कळाल्या ना मला. समजलं का तुम्हाला मी काय म्हणतोय? म्हणजे अनालिसिस किती इम्पोर्टंट आहे. बरं जे मी क्वेशन स्किप केले ते पण दिसतंय इथं. ते सुद्धा दिसतायत. म्हणजे जे क्वेशन्स मी स्किप केले दिसतंय बॉन्ड ऑर्डर वगैरे सगळं. हे माझं कॅल्क्युलेशनमध्ये गडबड झाली असेल. म्हणजे मुद्दा काय की तुम्हाला असं तुम्ही वर्षभर जेवढ्या टेस्ट दिल्यात ना त्याचंच अनालिसिस करा. सॉल्व्ह करून पण कुठं चुकत असेल, ते रिस्की आहे आपल्यासाठी. मग आता बघितलं तुम्ही. बघितलं टेस्ट दिल्याचा किती फायदा होतोय. मग तुम्ही अजून जरी टेस्ट दिल्या नसतील, निदान 4 तारखेची तरी फुल लेंथ टेस्ट द्या. आणि त्याचबरोबर सीईटी सेलनं 3 फ्री टेस्ट तुम्हाला दिलेल्या आहेत. त्या सुद्धा ट्राय करा. त्या सुद्धा ट्राय करा. टेस्ट देताना अजून पण मुलं घाबरतायत. घाबरतात. मग ही भीती ह्यातून मोकळं व्हा पहिल्यांदा आणि मन लावून अभ्यास करा. बरं हे करत असताना पुन्हा फायनल गाईडन्स देतो नीट लक्ष द्या. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये ऑब्व्हियसली केमिस्ट्री पहिल्यांदा घ्या आणि केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला 1 टू 20 मिनिट्स घ्या. तसे 15च मिनिटं मी देतोय. पण 1 टू 20 मिनिट्समध्ये ऑलमोस्ट 30 प्लस तुमचे क्वेशन सॉल्व्ह होतात. ते झाले 20 मिनिटं. 20 मिनिटानंतर फिजिक्सला वेळ द्या. तो जवळ-जवळ 40 मिनिटाचाच दिवा रे बाळांनो. या 40 मिनिटामध्ये तुम्हाला 15च्या आसपास प्रश्न सॉल्व्ह होतील. हो, या. 45 मार्क्स झाले आपले. आता जवळ-जवळ 60 म्हणजे 1 तास झालाय. त्याच्या पुढचे तुम्हाला फक्त 15 मिनिटं वेळ द्यायचा आहे. या 15 मिनिटात तुम्ही उरलेलं केमिस्ट्री कव्हर करू शकताय आणि पुढच्या 45 मिनिटात मग तुम्हाला फिजिक्सला पण वेळ आहे. मग फिजिक्स पण तुम्ही अटेम्प्ट करू शकताय. प्रॉपर मी तुम्हाला सांगतो इथं सुरुवातीचा वेळ अजून वाचवायचा तुम्ही प्रयत्न केला तर आणखीन बरं पडेल. म्हणजे काय 15 क्वेशनसाठी 40 मिनिटाच्या ऐवजी समजा 20-25 मिनिटात सुद्धा होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला काहीही करून टाईम मॅनेजमेंट प्रॉपर करायची आहे. मग आता मॉक टेस्ट का रिव्हिजन दोन्हीही जास्त काय महत्वाचं आहे? दोन्ही महत्वाचं जरी असलं, तर तुमच्या स्कोरनुसार मॉक टेस्ट किती द्यायच्या हे तुम्हाला सांगितलंय मी. मग आता हा व्हिडिओ थांबवतोय इथं मी. जोरात तयारी करा. ऑल द बेस्ट.